पोषण करणारा, आमचा आधार, आमचं लेकरू होतं, आमचा श्रावण होता, आणि राजा तू आमची काठी हिरावून घेतलीस, आता आम्ही सुद्धा जगणार नाही. पण राजा जाता जाता तुला शाप देऊन जाते, जसं आता आम्हाला माझ्या पुत्र वाचून मरावं लागतंय ना राजा, आता आम्हाला आमच्या पुत्र करता मरावं लागतंय राजा, तुला शाप देते, एक दिवस तुला सुद्धा पुत्र करून मरावं लागलं. इतक्या गरीब ठिकाणी सामान्य कुटुंबातील मनुष्याने दिलेला शाप, अंधकारापासून निघालेला तळतळाट, ते कर्म कोणालाही चुकत नाही. बघा ना राजसर्गाचा प्रसंग, उद्या राम राजा होणारे, मंथराच्या डोक्यात वाईट विचार आले, मंथराच्या माध्यमातून कैकेयी पर्यंत आले, कैकेयीच्या माध्यमातून राजा दशरथापर्यंत आले, 2 वरदान मागितले, एका वराने भरताला राज्य गादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. उद्या राम राजा होणार होता, पण उद्या राम राजा न होता राम कुठे गेला? वनवासाला गेला. बरोबर लक्ष्मणजी येत आहेत, सीतामाई येते बरं का, वनवासाला निघून जात आहेत, आणि भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले, जवळ एकही मुलगा नाही. आणि पहिला मुक्काम झाल्यानंतर प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, पहिला मुक्काम शरयूच्या तीरावरती झाला, आणि मग राजा दशरथाने आपला सुमंत नावाचा प्रधान आहे, त्या सुमंताला सांगितलं, सुमंता जा आणि माझ्या रामाला घेऊन ये बरं का. सुमंत रथ घेतोय, आणि रथ घेऊन ज्या ठिकाणी परमात्म्याचा मुक्काम झाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राजवळ येतात, आणि प्रभूंना विनंती करतात, देवा तुम्हाला यावं लागेल अयोध्येमध्ये, तुमच्या पित्यांचा निरोप आहे, अयोध्या नगरी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्हाला अयोध्येमध्ये यावं लागेल. परंतु प्रभू रामचंद्र सांगतात, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय तर वचन न जाई, माझे प्राण गेले तरी चालतील, परंतु 14 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अयोध्येमध्ये येणार नाही. शेवटी रिकामा रथ घेऊन अयोध्येमध्ये सुमंत प्रधान येतोय, त्या राजमहालासमोर येतोय. राजा दशरथाला वाटलं या रथामध्ये माझा राम असेल, रथामध्ये माझा लखन असेल, रथामध्ये माझी सीता असेल, म्हणून सिंहासनावरून धावत राजा दशरथ त्या रथाजवळ येतोय, रथाचे पडदे बाजूला करून बघतोय, पण रथामध्ये राम दिसत नाही, रथामध्ये लखन दिसत नाही, रथामध्ये सीता दिसत नाही, आणि त्याच रथाच्या डोक्यावर, त्या चाकावरती डोकं ठेवतोय, आणि राम 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 करता राजा दशरथ प्राण त्याग करतोय. राजाला प्राण त्याग करावे लागले. पुत्र योग बर का, राजाच्या जीवनातील कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. रुंदीचं चरित्र बघून घ्या बर का. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, रावणाकडून एक वाईट कृत्य घडलं. वास्तविक पाहता त्या काळी रावणासारखा शक्तिशाली राजा नव्हता बरं का. प्रचंड सामर्थ्य राजाकडे होतं, कुंभकर्णासारखा भाऊ राजाकडे त्या रावणाकडे होता बरं का, अक्षयासारखा मुलगा रावणाकडे होता, इंद्रजितासारखा मुलगा रावणाकडे होता, ज्यांनी इंद्राला आपल्या बगलेमध्ये घेऊन 7 समुद्राची आंघोळ केली होती. इतकं बलशाली असणारा रावण, नवे मंदोदरी सारखी पत्नी रावणाकडे होती, पण तरी सुद्धा रावणाला मारावं लागलं. त्या मंदोदरीचं चरित्र सांगत असताना असं सांगितलंय, तिने तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्यावरती, इतकी पतिव्रता सामर्थ्य तिच्याकडे होतं, ती जर एखाद्या वाळलेल्या झाडाखालून जर चालली ना, तर त्या झाडाला फळं फुलं यायची बरं का, फळं फुलं यायची. इतकं सामर्थ्य त्या मंदोदरीकडे होतं. पण इतकं सामर्थ्यवान असणारा रावण, त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. एक वाईट कृत्य, एक कर्म रावणाच्या जीवनात वाईट घडलं, परस्त्रीकडे वाईट नजर ठेवली, रावणाला मरावं लागलं बरं का. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण वाईट कर्म केलं ना, ते कर्म आपल्याला भोगावंच लागतंय. कर्म कुणालाही चुकत नाही बरं का. तसं या ठिकाणी नारदाकडून कर्म चांगलं होत आहे. नारदाला सांगितलं, नारदा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्म चांगले करा. आणि भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये वर्णन करतात, जरी झाडाची पान हले ज्याची सत्ता, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चालेही शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन बर का. तुझ्या सत्तेने सूर्यासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या वळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे सर्व जरी देवाच्या कृपेने होत असेल ना, तरी कर्म करण्यामध्ये मनुष्य हा मुक्त आहे. म्हणून कर्म काय करायचं, कर्म कसं करायचं, हे कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये बरं का. ज्यावेळेस कर्म आपल्याकडून वाईट होईल ना, त्यावेळेस त्या कर्माचं फळ आपल्याला वाईट निश्चित मिळणार. आपल्या सर्वांगाने आपण कर्म केलं आणि त्या कर्माचं फळ आपल्याला मिळालं यात नवल नाही.
आपल्या शरीराच्या एखाद्या अवयवाकडून जरी आपण कर्म केलं ना तरी त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. हाताकडून वाईट कर्म करा, हाताला कर्म भोगावं लागेल. डोळ्याकडून वाईट कर्म करा, डोळ्याला भोगावं लागेल. कानाकडून करा, कानाला भोगावं लागेल. पायाकडून करा, पायाला भोगावं लागेल. कर्म चुकत नाही बरं का. हाताकडून जर वाईट कर्म घडलं, हाताला भोगावं लागेल. त्या रांझच्या पाटलाने स्त्रीवरती अत्याचार केला, अन्याय केला, हाताने अत्याचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात गरम करून टाकले, हात काढून टाकले. ज्याप्रमाणे आपण कर्म करू त्याप्रमाणे कर्म आपल्याला भोगावंच लागतं. कर्मातून सुट्टी नाही बरं का. म्हणजे गुरुजी नेहमी उदाहरण सांगायचे, काय झालं, कर्म ही अशी गोष्ट आहे, कर्म चुकत नाही. कोणत्या अवयवाकडून करा. उन्हाळ्याचे दिवस होते, लक्ष द्या. कर्म कसं असते तुम्हाला सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मनुष्य रस्त्याने चालला होता. कर्म कसं असतं तुम्हाला सांगतो. रस्त्याने जात असताना त्या मनुष्याला रस्त्याच्या कडेला सुंदर अशी आंबराई दिसली. सुंदर अशी आंबराई दिसल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाला सुंदर असे पिकलेले आंबे आलेले होते, लुसलुशीत झालेले आंबे आलेले होते, कलर आलेले आंबे आलेले होते. आणि त्या जाणाऱ्या मनुष्याने त्या आंब्याकडे बघितलं आणि आंब्याकडे बघितल्यानंतर आंबा त्याला आवडला आणि अंतःकरणाला आंबा खाण्याची इच्छा झाली. त्याला आंबा खाण्याची इच्छा उत्पन्न झाली. याला एकमेव कारण काय असेल तर त्याचे डोळे. डोळ्याने आंबा बघितला म्हणून अंतःकरणाला आंबा खाण्याची इच्छा झाली. डोळ्याला जर आंबा दिसला नसता तर अंतःकरणाला आंबा खाण्याची इच्छा झाली.